कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्री करा अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे। गुणवत्ता आणि अनुभवाच्या जोरावर श्रीकांत मंत्री करावं, त्यांना केवळ मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणून डावलू नये असं मत धैर्यशील माने यांनी व्यक्त केलंय। यावेळी धैर्यशील माने यांनी 2 मंत्रिपद मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, तर शिंदे पक्षामध्ये मेरिट प्रमाणे मुख्यमंत्री मंत्रिपद देतील। आपल्याला पक्ष संघटना वाढवण्यात जास्त रस असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय। विशेष म्हणजे याबाबत झी 24 तासनं आधीच बातमी दिली होती। मला असं वाटतं की डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांसारखा एक तरुण चेहरा महाराष्ट्रामधनं या ठिकाणी तिसऱ्यांदा निवडणुकीतनं उभा राहतो, निवडून येतो आणि महाराष्ट्रामधनं उत्कृष्ट खासदार म्हणून मागच्या पंचवर्षामध्ये काम करतो। श्रीकांत शिंदे हे 3 वेळचे महाराष्ट्रातनं निवडून आलेले खासदार आहेत। सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून मागच्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी त्या ठिकाणी नावलौकिक मिळवला आहे। संसदेमध्ये विविध प्रश्नांच्यावर महाराष्ट्रातल्या त्यांनी मांडणी महाराष्ट्राची त्या ठिकाणी केलेली आहे। तिन्ही लँग्वेजेसवर हिंदी, मराठी, इंग्लिशवर प्रभुत्व असणारा नवीन तरुणांचा चेहरा म्हणून या ठिकाणी पाहत आहेत। फक्त मुख्यमंत्र्यांचा चिरंजीव म्हणून नव्हे, तर मतदारसंघामध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा आणि स्वतःची आयडेंटिटी असून 2 लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून येणारा युवा चेहरा म्हणून सन्माननीय श्रीकांत शिंदेंच्याकडे पाहिलं पाहिजे। आमच्या पक्षामध्ये जे आहे हे ज्याची मेरिट असेल तो मेरिटनुसार जे आहे हे मंत्री बनेल। ज्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मंत्री करतील, आदेश देतील, तो मंत्री होईल। मला पक्षाचं काम, संघटनेचं काम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यामध्ये जास्त रस आहे।